तर आपलं नाव सांगा. मनोज. पूर्ण नाव? मनोज भीमरावजी राऊत. मुक्काम? ठाणेगाव. हां. तहसील कारंजा, जिल्हा वर्धा. तर आपण आता कपाशीच्या शेतामध्ये उभे आहोत, बरोबर आहे? तर आपल्या कृषी विभागामार्फत तुम्हाला सेंद्रिय शेतीची माहिती मिळाली आणि त्याच्यामध्ये आपण दशपर्णी आणि पंचगव्याची इथं बनवून फवारणी केली. तर आता तुम्ही एक सांगा की आता आपण काही रासायनिक पण फवारणी करतो, आपण काही रासायनिक खतही देतो, पण तुम्हाला कमी खर्चामध्ये हे औषधीचा फायदा कोणता जाणवला? झाड पहिलं कसं होतं ना आता कसं आहे? सर झाड लाल पानं होते, शेंडा असा वर फुटला नाही होता. आता पानं काय झाले पण शेंड्याची चाल झाली, मराठी काय भोर दिसून राहिली, पाती गळून नाही राहिली. पाती गळत नाही का? पाती गळत नाही. आता बऱ्याच लोकांचा आपला सध्या म्हणजे तक्रार चालू आहे की पाती गळत आहे वातावरणामुळे. पाती नाही गळत. हो का? 100% झाडाची चल शेंडा काय वाढ चालू आहे, झाड पुरं काय भोर आहे. आणि तुम्ही दुसरं काही रासायनिक मारलं का मग याच्यामध्ये? नाही, काहीच नाही, हेच मारलं फक्त. हेच मारलं ना? तेच मारलं. तर तुम्ही आपल्या जे कारंजा तालुक्यातील शेतकरी आहे यांना म्हणजे तुम्ही या औषधाबद्दल काय सांगाल? यांना औषधाबद्दल हे औषध मी आणलं कृषी विभागातून, माहिती भेटल्या. तुम्ही तयार केलं? मी तयार केलं, मग मी मारलं, मला फायदा दिसला. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि सर्व शेतकऱ्यांनी याचा वापर करायला पाहिजे. शेतकरी मी समोर जे शेतकरी आहे आमचे नातेवाईक मामा वगैरे त्यांना पण माहिती देऊन राहिलो का हे वापरा. मी वापरलं तर याच्यामुळे खर्च कमी होऊन उत्पादन चांगलं येईल. तुम्हाला वाटतंय का? चांगलं आहे ना, पराठीची क्वालिटी वेगळी दिसून राहिली. वेगळी दिसतंय? आधी हे कीटकनाशक हे मारून काही हे नाही, म्हणजे त्याच्यात पूर्ण औषध मिश्रण आहे. मी वाचलं ते पुस्तक. अच्छा, दिलेला सर. त्याच्यात पूर्ण हे आहे. पूर्ण तुम्ही वाचलं आहे? असं चांगलं औषध आहे सर ते शेतकऱ्यासाठी. अच्छा. तर ज्याला माहित आहे, माहिती तो दिन त्याला समजन सर, तो आणू शकत. ज्याला माहितच नाही तो बनवणार नाही, तयार नाही करणार ना, तो एक नाही घेणार. सर्व शेतकऱ्यांनी अशी औषधं घरी तयार करायला पाहिजे. आता करू शकते सर घरी. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपल्याला एक 5 ते 6 दिवस झालेले आहेत मारलेले. इथं सोमकोर काकाजी उभे आहेत आमचे, त्यांनी सुद्धा या आणि मनोज राऊत आहेत, त्यांनी सुद्धा या 8 दिवसात आता आपण त्यांच्या शेतावर चाललो, त्यांनी सुद्धा या आमच्या कृषी विभागाच्या सेंद्रिय शेती विषयाचा मार्गदर्शनाचा लाभ घेतला आणि औषध तयार करून त्यांनी फवारलेलं आहे. आणि त्यांचे जे रिझल्ट आले हे मनोज भाऊनी सांगितले की यांची पराठी चांगली आणि त्यांनी स्वतः केलाय. तुम्ही बघू शकता की पात्यांची संख्या पहा आणि चाल बघा. हा पहा, पातींची संख्या प्रत्येक एका खड्याला एक पाती दिसते आणि परत कोणत्याही प्रकारच्या पानावर कोणते डिफेक्ट नाही आणि नवीन तुम्ही पत्ती पण पाहू शकता. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की आमच्या विभागामार्फत डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती जो काही आम्ही मिशन चालवलेला आहे आणि मी दर आठवड्याला एक वेळा जे काही अनुभवी शेतकरी आहेत त्यांच्या शेतावर जातो आणि त्यांचे व्हिडिओ प्रसारित करतो, जेणेकरून उद्देश हाच आहे की आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना भेटू शकत नाही, पण हा जर व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला तर ते सुद्धा अशा प्रकारचे औषधे आपल्या घरी बनवतील, आपल्या जमिनीचे आरोग्य कायम राखतील आणि आपल्या शेतीचं पण आरोग्य लागतील आणि आपलं उत्पादन कमी खर्चात वाढवतील आणि आपल्या आर्थिक जे काही खर्च होते त्याच्यामध्ये बचत करतील. तर मी यशवंत सहारे, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कारंजा. धन्यवाद.